ഓം ശ്രീ ഗുരുഭ്യോ നമഃ. ഓം നമോ നാരായണായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം കവികുലഗുരുഃ കാളിദാസഃ. ഓം ശ്രീ ഗുരുഭ്യോ നമഃ. കാളിദാസസ്യ കൃതയഃ. കാളിദാസഃ त्रीणि रूपकाणि रचितवान्. तानि माळविकाग्निमित्रं, विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलं च भवन्ति. ऋतुसंहारः, मेघसन्देशः इति खण्डकाव्ये, कुमारसम्भवं, रघुवंशः चेति द्वे महाकाव्ये च सन्ति. विक्रमोर्वशीयं वेदपुराणेभ्यः इतिवृत्तं स्वीकृत्य रचितमिदं नाटकम्. अस्मिन् नाटके 5 अङ्गाः सन्ति. रूपकेषु त्रोटकविभागे अस्यान्तर्भावः. अत्र पुरूरवसः उर्वश्याश्च प्रेमव्यापाराः वर्णिताः. शाकुन्तले इव कालिदासः मूलकथातः व्यतियानं कृत्वा त्रोटकरचनामकरोत्. पुरूरवाः केशिना अपहृताम् उर्वशीं स्वपराक्रमेण ररक्ष. परस्परावलोकनेन तौ अनुरक्तौ बभूवतुः. स्वर्गलोके नाटकाभिनयसमये पुरुषोत्तमेन इति वक्तव्ये सा हृदयनिर्भरं पुरूरवसमित्युवाच. भरतमुनिः तदा तां भुवं गच्छ इति शशाप. एवं भुवमागता सा पुरूरवसा परिणीता. एकदा अन्यां स्त्रियमवलयत् इत्यपराधेन प्रणयकुपिता उर्वशी निषिद्धस्त्रीप्रवेशं वनं प्रविष्टा लतारूपेण परिणता. महता प्रयासेन पुरूरवाः तां पूर्वभावं प्रत्यावर्तयत. अत्रान्तरे यावज्जीवमेव तयोः संयोगाय इन्द्रः अनुमतिं चादात्. औचित्यपूर्वं पदानां प्रयोगे कालिदासस्य वैदग्ध्यम् अस्मिन् त्रोटके द्रष्टुं शक्यते. पुरूरवसः विप्रलम्बशृङ्गारं कल्पनावैभवेन कालिदासः चतुर्थेऽङ्गे वर्णयति. ഓം ശ്രീ ഗുരുഭ്യോ നമഃ. ഓം നമോ നാരായണായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം സർവേഷാം സ്വസ്തിർഭവതു, സർവേഷാം ശാന്തിർഭവതു, സർവേഷാം പൂർണ്ണം ഭവതു, സർവേഷാം മംഗളം ഭവതു. ഓം ശാന്തി ശാന്തി ശാന്തി. അക്ഷരം യൽ പരിഭ്രഷ്ടം മാത്രാഹീനം ജയേ ഭവേൽ തത്സർവം ക്ഷമ്യതാം ദേവ രക്ഷ രക്ഷ ജനാർദ്ദന. Please subscribe to my channel. Press the bell icon for notifications. And please share my channel videos. Thank you very much.